2 वेळा जन्माला आलेला जगाचा पहिला बाळ आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवला गर्भात. विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा. कोणत्याही गर्भात महिलेला तिचं बाळ सुरक्षित जन्माला यावं यापेक्षा कोणती मोठी इच्छा असेल. प्रसूतीच्या काळात झालेल्या गुंतागुंतीमुळे एकच बाळ 2दा जन्माला आलं असं म्हटलं तर इंग्लंडमध्ये एक प्रसूती दरम्यान असाच एक प्रकार घडलाय, ज्याची चर्चा जगभरात होते. लिसा कॉफी या 23 वर्षीय महिलेनं मातृत्वाचा विलक्षण अनुभव सांगितला आहे. याचं लिसानं 6व्या महिन्यात आणि 9व्या महिन्यात आई होण्याचा अनुभव घेतलाय. 6व्या महिन्यात लिसाची प्रसूती झाली आणि बाळ गर्भाशयातून बाहेर यशस्वीरित्या काढण्यात आलं. पण लिसावर या बाळाचा जन्म होण्याआधीच एक शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामुळे बाळाचा मणका आणि पाठीचा कण गर्भात योग्यरित्या विकसित होत नव्हता, ज्यामुळे बाळाच्या अवयवांमध्ये दोष होता. मग डॉक्टरांनी बाळाला परत आईच्या गर्भात 38 आठवड्यांसाठी ठेवलं आणि 9व्या महिन्यात पुन्हा एकदा एका बाळाचा जन्म झाला. विज्ञानाच्या ताकदीने हे बाळ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय जन्माला आलं. विशेष म्हणजे या बाळात आता कोणताही दोष नाही. जर तेव्हाच बाळ जन्माला आलं असतं तर ते कधीच चालू शकले नसते. पण फिजिओथेरपी आणि जीवनरक्षक शस्त्रक्रिया केल्याने त्याची गुंतागुंती दूर झाली. प्रसूतीनुसार लिसानं तिच्या प्रसूतीचा भावनिक प्रवास सांगितला. जगभरात या घटनेची चर्चा होत आहे. लिसानं या बाळाचं नाव लुका असं ठेवले. 6व्या महिन्यात जन्माला आलेल्या लिसाचा गोंडस बाळानं काही काळानंतर 9व्या महिन्यात जन्म घेतला. या बाळाचं नाव लिसानं लुका असं ठेवलं आहे. लुका हे जगातील एकमेव बाळ आहे जे 2दा जन्माला आलंय. लुकाचा जन्म हे एक वैज्ञानिक चमत्कार म्हणावं लागेल. आईच्या गर्भातच लुकाला झाला दुर्मिळ आजार. आईच्या गर्भात असताना बाळाला झाला आजार तर अनेका वेळा बाळ दगावात किंवा कुठल्या तरी दोषानं जन्माला येतो. लुकाला स्पिना बिफिडा नावाचा दुर्मिळ आजार आईच्या पोटात असताना झाला होता. या आजारामुळे लुकाच्या मणक्यात आणि पाठीच्या कण्यात अंतर पडले होते. अशा स्थितीतच जर गर्भ वाढला असता तर हे बाळ अपंग झालं असतं. हे होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करून भ्रूण पुन्हा लिसाच्या गर्भात टाकण्यात आले. यानंतर 38 आठवडे या बाळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर लिसाची पुन्हा प्रसूती करण्यात आली. बाळाच्या जन्मानंतरही लिसावर उपचार सुरू आहे.